विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासात आपण 5.3 मधली 5 एक्झाम्पल या ठिकाणी पाहिलेले. यानंतर या भागामधला सगळ्यात शेवटचा क्वाड्रिलॅटरलचा प्रकार ट्रॅपेझियम, तो आपल्याला शिकायचा आहे. आता एक्झॅक्टली ट्रॅपेझियम म्हणजे काय? पहिल्यानंतर हा क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरलचे सगळे प्रॉपर्टीज या ट्रॅपेझियमला या ठिकाणी लागू पडतात. मग आतापर्यंत शिकलेला उदाहरणार्थ पॅरालेलोग्राम असेल, रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल किंवा रॉम्बस असेल, यापेक्षा याच्यामध्ये वेगळं काय आहे तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. मग इथे एक क्वाड्रिलॅटरल काढलेलं आहे, एक विशिष्ट प्रकारचा क्वाड्रिलॅटरल, अजून आपण नाव त्याला दिलेलं नाही. When in a given quadrilateral ABCD, one pair of its side, that is, segment AB is parallel to CD. ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना पॅरलल लिहिलेली आहे. पण दुसऱ्या बाजूच्या बाबतीमध्ये काय लिहिलेलं आहे? But the another pair, that is segment AD, is not parallel to BC. हे नॉट पॅरलल या ठिकाणी मी दाखवायसाठी केलेलं आहे, ऍक्च्युअली लिहिलेलं आहे खाली मी, इज नॉट पॅरलल. सेगमेंट एडी आणि बीसी एकमेकांना पॅरलल नाही. अशा वेळेला जी आकृती तयार होते, क्वाड्रिलॅटरल तयार होतो, त्याला या ठिकाणी आपण ट्रॅपेझियम असं म्हणतो. म्हणजे इतरांपेक्षा वैशिष्ट्य काय? फॉर एक्झाम्पल पॅरालेलोग्रामचा जर विचार केला तर पॅरालेलोग्राम मध्ये आपण पाहिलेलं आहे की दोन्ही बाजू अपोजिट साइड्स आर पॅरलल. त्याच्यानंतर रेक्टँगल मध्ये जर विचार केला तर अपोजिट साइड्स आर पॅरलल. रॉम्बस मध्ये विचार केला तर या ठिकाणी आपण सांगेल की ऑल साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. आणि स्क्वेअरचा जर विचार केला तर अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. याच्यामध्ये अपोजिट साइड्स पैकी एकच जोडी, वन पेअर of its side is parallel and another pair is not parallel, then that figure, that quadrilateral is termed as a trapezium. अजून काय वैशिष्ट्य सांगितले? समजा जर त्याचा ए आणि डी हे ऍडजस्टंट अँगल आहेत, बरोबर आहे, हे दिलेले आहे, ए आणि डी ऍडजस्टंट अँगल आहे, तर हे ऍडजस्टंट अँगल जर असतील तर प्रॉपर्टी नुसार या ठिकाणी अँगल ए प्लस डी इज इक्वल टू 180 डिग्री. आता वाय? तर आपल्याला आपण आत्ताच घेतलेले की ए बी इज पॅरलल टू सी डी आणि त्यामुळं हे इंटिरियर अँगल होतात आणि इंटिरियर अँगलची बेरीज ही 180 असते असं आपण पॅरलल लाईन मध्ये पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी बी आणि सी चा जर विचार केला तर बी आणि सी ची पण बेरीज या ठिकाणी 180 होते, कारण हे सुद्धा काय झाले? इंटिरियर अँगल झाले. ए बी इज पॅरलल टू CD and BC is transversal. हा आणि हा या ठिकाणी इंटरनल अँगल झाला आणि त्याची बेरीज पण 180 या ठिकाणी होते. मग ओव्हरऑल जर विचार केला तर ट्रॅपेझियमची व्याख्या करत असताना कशी करायची? इफ नॉन पॅरलल साइड ऑफ ट्रॅपेझियम, therefore the property of parallel both the pairs are supplementary. So when one pair of opposite sides of quadrilateral is parallel, then that quadrilateral is called as a trapezium. परत एक लक्षात घ्या, when one pair of opposite sides of a quadrilateral is parallel, one pair आणि ही पेअर नॉन पॅरलल आहे, then that quadrilateral is called as a trapezium. ट्रॅपेझियमची अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला सांगता येते. आणि आतापर्यंतचा अनुभव असा आहे की 9वीची परीक्षा मध्ये सेकंड सेमिस्टरला ट्रॅपेझियम वर एक तरी किमान गणित या ठिकाणी असतं. त्यामुळे ट्रॅपेझियम कडे व्यवस्थित या ठिकाणी पहा. एक बाजूंची जोडी पॅरलल आणि एक बाजूंची जोडी ही नॉट पॅरलल आणि हे जे ऍडजस्टंट अँगल आहे त्यांची बेरीज 180, हे तीनच या ठिकाणी प्रॉपर्टी आपल्याला महत्त्वाच्या सांगता येतात. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे इफ नॉन पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रुएंट. इफ नॉन पॅरलल म्हणजे आता इथे जर विचार केला तर ही नॉन पॅरलल साइड आर कॉन्ग्रुएंट म्हणजे समजा तर सेगमेंट एडी इज कॉन्ग्रुएंट टू इच सेगमेंट बीसी, नॉन पॅरलल साइड. काय म्हणतात? इफ नॉन पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड एज आयसोसेलिस ट्रॅपेझियम. तर त्याला या ठिकाणी आयसोसेलिस ट्रॅपेझियम असं म्हटलं जातं, कारण ही बाजू आणि ही बाजू यांचं माप हे सारखं येतं आणि त्यामुळं यांना आयसोसेलिस ट्रॅपेझियम असं म्हटलं जातं. नेक्स्ट अजून एक यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, जर समजा या ठिकाणी आपण जर ट्रॅपेझियम काढला या पद्धतीने, ट्रॅपेझियम काढला, द सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट्स ऑफ द नॉन पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम आर इज कॉल्ड एज द मीडियन ऑफ द ट्रॅपेझियम. समजा याचा मिड पॉइंट हा आला आणि याचा मिड पॉइंट हा आला आणि हा मिड पॉइंट जर या पद्धतीने आपण जोडला, पहिला नाव दिलेला ए बी सी आणि डी, ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, त्याच पद्धतीने ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे आणि ई एफ, त्यावेळेला एडी चा ई मिड पॉइंट, बीसी चा एफ मिड पॉइंट, ई आणि एफ आपण जोडले
की याला या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की मेडियन ऑफ ट्रॅपेझियम असं म्हटलं जातं. हा एक महत्वाचा भाग की जो आपल्याला परत थेरमच्या स्वरूपामध्ये पाहायचा आहे, त्याचा विचार आपण नंतर करू. म्हणजे आता या भागामध्ये आपण काय शिकलं, ट्रॅपेझियमची व्याख्या, व्हॉट इज मीन बाय आयसोसेलेस ट्रॅपेझियम, त्याच प्रॉपर्टीज आणि मेडियन म्हणजे काय. तर कुणाची मेडियन आहे ही, ट्रॅपेझियमची. आपण मेडियन पाहिलेली आहे, पण ती कुणाची पाहिलेली होती, ट्रायंगलची पाहिली होती. आतापर्यंत पाहिलेल्या क्वाड्रिलॅटरल मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅरालेलोग्राम असेल, त्यानंतर रेक्टँगल असेल, रॉम्बस असेल किंवा या ठिकाणी स्क्वेअर असेल, आपल्याला मेडियनचा कुठेही संबंध आला नाही, डायगोनल आला होता, परंतु इथं मेडियन आहे. आणि ही मेडियन कशी निश्चित केली जाते, नॉन पॅरलल साइड जे आहे त्या नॉन पॅरलल साइडचे मिड पॉईंट घेऊन ते मिड पॉईंट जॉईन करणारी जी रेषा आहे त्याला मेडियन ऑफ द ट्रॅपेझियम असं म्हटलं जातं. एमसीक्यू मध्ये यातले बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅपेझियम बद्दलची जी माहिती होती पुस्तकातली ती झालेली आहे. त्याच्यानंतर 2 सॉलिड एक्झाम्पल दिलेले ती पण करा. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.4 कडे निघालेलो आहोत. त्यामध्ये 3 गणित आहेत आणि ही तिन्हीचे तिन्ही गणित या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाची सांगता येतात. प्रॅक्टिस सेट 5.4 मधलं पहिलं गणित. इन अ क्वाड्रिलॅटरल IJKL साइड IJ इज पॅरलल टू साइड KL. पॅरलल बाजू दिलेले आहेत म्हणजे नॉन पॅरलल त्याच्यातून आपण ठरवू शकतो. इफ अँगल I इज ऑफ 108 डिग्री, अँगल K इज ऑफ 53 डिग्री, देन फाइंड द मेजर ऑफ J आणि L. म्हणजे थोडक्यात रिमेनिंग अँगलची या ठिकाणी आपल्याला माप विचारलेली आहे. डायग्राम काढूया. डायग्राम काढताना हे लक्षात घ्यायचंय कोण कोणाला पॅरलल आहे त्याच्यावरून आपल्याला डायग्राम काढावी लागेल. मग इथं काय दिलेलं आहे, IJ इज पॅरलल टू KL. आता यामध्ये काय काय दिलेले आपल्याला, कुणाकुणाची माप दिलेली आहेत. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की I चं माप दिलेलं आहे 108 डिग्रीज आणि K चं माप दिलेलं आहे 53 डिग्री आणि विचारलंय आपल्याला काय या ठिकाणी J आणि L. आता इथं पहिल्यांदा जर आपण विचार केला तर हे दोन अँगल आत्ताच मी सांगितलं की सप्लिमेंटरी अँगल आहेत आणि हे दोन पण अँगल सप्लिमेंटरी अँगल आहेत. त्यामुळे पहिल्यांदा यांचा विचार करूया. फ्रॉम फिगर quadrilateral IJKL is a trapezium. Is a trapezium. Is a trapezium. नेक्स्ट या ठिकाणी हा ट्रॅपेझियम असल्यानंतर अँड काय दिलेली आहे, साइड IJ is parallel to side KL. Therefore, by the property of trapezium, angle I plus angle L is equal to 180. Supplementary angle of trapezium. Therefore, दिलंय काय आपल्याला या ठिकाणी अँगल I, त्याची किंमत मांडूया 108 डिग्री प्लस अँगल L विचारलेला आहे इज इक्वल टू 180 डिग्री. Therefore, अँगल L is equal to 180 degree minus 180 degree. So angle L is equal to 72 degree and that is the answer. पहिलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं. Similarly, angle J plus angle K is equal to 180. Property of trapezium. कारण आपण अगोदर लिहिलेलं आहे त्यामुळे परत सारखं तेच लिहायची गरज नाही. जे विचारलेलं आहे के दिलेलं आहे, के किती दिलेलं आहे आपल्याला 53. सो जे प्लस 53 इज इक्वल टू 180. सो अँगल जे इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 53 डिग्री. 3 आणि 7 10 हातचाला 1, 8तून 6 गेले 2 राहिले 127. दॅट इज अँगल जे. अशा पद्धतीने या ठिकाणी पहिलं उत्तर आपल्याला मिळालं की ज्याच्यामध्ये L
आपण 72 काढलेला आहे आणि जे 127 काढलेला आहे. तुम्ही पहिल्यांदा जे काढून नंतर एल काढला तरी कोणी तुम्हाला चूक धरणार नाही. तर अशा पद्धतीने इथं आपण वापरलेला जो कोणता पोर्शन आहे तर अँगल्स आर सप्लिमेंटरी या पद्धतीचा रूल किंवा प्रॉपर्टी किंवा थेरम वापरलेला आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. तर आता आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊ. याच गणितामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला ऍड करून सांगतो की जी तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून मार्क मिळवून देऊ शकते. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी तर सप्लिमेंटरी अँगल ऑफ ट्रॅपेझियम तर लिहिलेलेच आहे, परंतु हाही विचार केला पाहिजे की अँगल आय आणि अँगल ए इंटिरियर अँगल आहे. त्यामुळे इथं तुम्ही इंटिरियर अँगल असं जरी लिहिलं, इंटिरियर अँगल कशी आहेत ती मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी ही रेषा आणि ही रेषा आय जे आणि एल के एकमेकांना पॅरलल आहेत आणि आय एल ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामुळे हे इंटिरियर अँगल झाले, हे पण इंटिरियर अँगल झाले. तर तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही रिझन किंवा पुरावा दिला तरी तो जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्क मिळवून देऊ शकतो. तर हाही लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. इथं पण लिहा इंटिरियर अँगल आणि इथं पण लिहा इंटिरियर अँगल. तर एवढीच यामध्ये गणित उत्तरातली ज्यादा माहिती होती ती ज्यादा माहिती मी तुम्हाला सांगितली की त्या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता. प्रॅक्टिस सेट 5.4 मधलं दुसरं गणित मी मुद्दाम अगोदर लिहून ठेवलेलं थोडंसं मोठं आहे, पण मला ते एकदम लिहिणं फळ्याच्या साईज नुसार शक्य नव्हतं म्हणून मी अगोदर उत्तर दिलेलं आहे. आपण आता नीट समजून घेऊ. काय दिलेलं आहे? इन अ ट्रायंगल एबीसीडी साइड BC इज पॅरलल टू साइड AD. BC आणि AD एकमेकांना पॅरलल लिहिलेले आहेत. ऑल्सो AB साइड AB इज कॉन्ग्रुएंट विथ साइड CD. जर एक बाजू पॅरलल असेल आणि नॉन पॅरलल साइड जर एकरूप असेल तर तो ट्रॅपेझियम हा आयसोसेलेस ट्रॅपेझियम म्हणून ओळखला जातो. आपण पाहिलेलं आहे. ऑल्सो अँगल A इज ऑफ 72 डिग्री. फाइंड B अँड D. आपल्याला अँगल A दिलेला आहे 72 डिग्री आणि या ठिकाणी आपल्याला विचारले B आणि D यांची माप या ठिकाणी विचारलेली आहेत. सगळ्या प्रॉपर्टीचा यूज आपण या ठिकाणी करणार आहोत. मग काय केले त्यासाठी? पहिल्यांदा आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करून घ्यावे लागते. कारण आता बघा इथे आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपण जर या पद्धतीने 72 आणि यामध्ये हे दोन अँगल आता पुढे मी एक्सप्लेन करतो ते, पण ही कन्स्ट्रक्शन काय केली लक्षात घ्या. BM इज परपेंडिक्युलर ऑन AD and CN is perpendicular on AD. म्हणजे BM आणि CN या AD वर आपण लंब टाकलेले आहेत, परपेंडिक्युलर काढलेले आहेत. हे करत असताना हे लक्षात घेतलेलं आहे A', M', D म्हणजे AMD हे एकाच रेषेवर आहेत. त्याच पद्धतीने A', N', हे पण एकाच रेषेवर आहेत. थोडक्यात AMND हे चारही बिंदू एका रेषेवर आहेत असा याचा अर्थ होतो. आपल्याला दिले असे की सेगमेंट BC आणि सेगमेंट AD एकमेकांना पॅरलल आहे. दोन पॅरलल लाईन मधलं अंतर कुठेही गेलं तरी सारखं असतं, म्हणून BM आणि CN यांचा अंतर सारखं आहे. याला आधार दिलेला आपण डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन इक्वेशन नंबर 1. आता मी काय केलेलं आहे? राईट अँगल ट्रायंगल दोन घेतलेले आहेत. कोणकोणते घेतलेले आहेत? तर पहिला BMA. आता हा 90 आहे म्हणजे हा सुद्धा 90च असणार. BMA आणि CND हा पण 90 घेतलेले आहे. या दोन आणि डायरेक्ट लिहिलेलं आहे राईट अँगल ट्रायंगल म्हणून एक तुमची ओळ कमी केलेली आहे. या दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये AB आणि CD आपल्याला एकरूप दिलेले आहेत. या ठिकाणी उदाहरणातच गिव्हन मध्येच दिलेले आहेत. त्यानंतर आपण वरच्या याच्यामध्ये असं सिद्ध केलेलं आहे की BM आणि CN हे एकरूप आहेत, म्हणून हायपोटेनियस. आता BA ला राईट अँगल असल्यामुळे आपण हायपोटेनियस म्हणणार, त्याच पद्धतीने CD ला, म्हणून मी इथे लिहिलेलं आहे हायपोटेनियस BA इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेनियस CD. इट इज गिव्हन. And segment BM is congruent with segment CN. We have proved in equation number 1. Equation 1 मध्ये हे प्रूव्ह केलेलं आहे. याच्यामुळे काय झालं? हे जे दोन ट्रायंगल होते BMA and CND हायपोटेनियस साइड टेस्ट नुसार आपण एकरूप दाखवू शकलो. हे दोन एकरूप झाल्यामुळे त्याच्याशी संबंधित असणारा कोन BAM आणि CDN हा कोन आणि हा कोन लक्षात घ्या. हे दोन कोन आपण एकरूप दाखवू शकलो. आता आपल्याला BAM काही उपयोगाचं नाहीये,
आपल्याला BAD उपयोगाचं आहे, म्हणून आपण BAM चं नाव बदलून BAD लिहिलं. त्याच पद्धतीने CDN चं नाव बदलून CDA लिहिलं आणि आधार दिला की A-M-D. त्याच पद्धतीने A-N-D. म्हणजेच काय झालं आता BAD आणि CDA हे दोन या ठिकाणी कोण एकरूप झाले. पण BAD चं माप आपल्याला दिलेलं आहे, म्हणजेच A चं माप आपल्याला दिलेलं आहे 72. आणि म्हणून आता डायरेक्ट CDA चं माप आपण काय लिहिणार आहोत, 72 लिहिणार आहोत. आणि ह्याच्यासाठी हे परपेंडिक्युलर या ठिकाणी काढलेले आहेत. मी तुम्हाला म्हणलं होतं, मी नंतर तुम्हाला सांगतो. तर त्याचं उत्तर आहे की हे परपेंडिक्युलर एवढ्यासाठी काढले आपण की हा कोण आणि हा कोण आपल्याला एकरूप दाखवता येतो. आणि त्याच्यासाठी हे दाखवले, कारण दुसरा पर्याय आपल्याकडे कोणता नाहीये. कारण एक लक्षात घ्या की ट्रॅपेझियम मध्ये जे तुम्हाला दिलेले ते सप्लिमेंटरी अँगल आहे A आणि B आणि C आणि D. आणि इथं तर आपल्याला B आणि D चं माप विचारलेलं आहे, C दिलेला नाहीये आपल्याला. मग C दिलेला नाहीये म्हणजेच आपल्याला A आणि D मध्ये काहीतरी रिलेशन दाखवावं लागतं. आणि ते रिलेशन दाखवण्यासाठी BM आणि CN आपण परपेंडिक्युलर घेतलेले आहेत. हे दोन छोटे ट्रायंगल एकरूप दाखवलेले आहेत. आणि त्यामुळे BAD आणि CDA हे दोन कोण एकरूप दाखवले. पैकी BAD चं माप म्हणजे कोण A चं माप 72 असल्यामुळे कोण D चं माप सुद्धा 72 आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. हा झाला एक भाग. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, D चं उत्तर आपण मिळवलं. Also side BC is parallel to side AD. BC आणि AD एकमेकांना पॅरलल आहे. सो BAD हा कोण आणि BAD आणि ABC हे दोन कोण, ह्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. आणि त्याच्यामुळं BAD चं माप जर 72 असेल तर ABC चं माप 180 मधून 72 गेल्यानंतर 108 येतं. आणि त्यामुळं ABC चं माप 108 म्हणजेच अँगल B चं माप 108. आणि तेच या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न असू शकतो. इथं लक्षात घ्यायचे की हा दिलेला ट्रॅपेझियम हा आयसोसेलिस ट्रॅपेझियम आहे, कारण त्याची एक नॉन पॅरलल बाजू ही एकरूप दिलेली आहे आणि दुसरी बाजू जी आहे ती पॅरलल दिलेली आहे. त्यामुळं इथं वापर करताना ही कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. आणि ती कन्स्ट्रक्शन केल्याशिवाय अँगल D चं माप मिळत नाही. B चं माप तुम्ही काढू शकता या पद्धतीने, नो प्रॉब्लेम. पण D चं माप घेण्यासाठी आपल्याला हे दोन ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून हायपोटेनियस साइड टेस्टचा वापर करून हे अँगल एकरूप दाखवले पाहिजेत आणि त्याच्यावरून अँगल D चं माप काढलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं गणित होतं, थोडंसं मोठं होतं म्हणून मी अगोदर लिहून घेतलं होतं आणि नंतर एक्सप्लेन केलेलं आहे. मला वाटत नाही आता कोणतीही कसली शंका असेल. पुढचंही गणित थोडंसं मोठं आहे, अगोदर लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजून सांगायला मला सगळ्या गोष्टी सोप्या या ठिकाणी जातात. तर मला वाटतं की हे गणित तुम्हाला चांगल्यापैकी समजलं असेल. जर समजा या अशा गणितामध्ये, मोठ्या गणितामध्ये जर समजा पहिल्यांदा समजायला काही प्रॉब्लेम आला तर रिवाइंड करायचं, एकदा दोनदा गणित बघायचं आणि नंतर तुमच्या 100% लक्षात येईल. द इझी प्रोसिजर ही या ठिकाणी मी तुम्हाला अडॉप्ट करून दिलेली आहे. मला वाटतं की याच्यापेक्षा इझी प्रोसिजर कुठलीही नाहीये. फापट पसारा आपल्याला नकोय. पॉइंट टू द पॉइंट जर उत्तर आलं तर ते व्यवस्थित होतं, लक्षात ठेवायला सोपं. आता आपण तिसऱ्या एक्झाम्पल कडे जाणार आहोत. एक्झाम्पल नंबर 3 सेम आहे, थोडासा फक्त पुढे बदल आहे. इन अ क्वाड्रिलॅटरल ABCD साइड BC इज लेस दॅन साइड AD. Side BC is parallel to side AD, and if side BA is congruent with side CD, we have to prove that angle ABC is congruent with angle DCB. That we have to prove here. आता इथे काय दिलेले आहे, थोडक्यात परत आयसोसेलिस ट्रॅपेझियम आपल्याला दिलेला आहे. फक्त BC आणि AD एक तुम्हाला घाबरवण्यासाठी म्हणून इथे दिलेले आहे. BC आणि AD आपल्याला माहिती आहे की एक बाजू कमी असते आणि एक बाजू जास्त असते, याच्यात काही घाबरायचं कारण नाहीये. तेवढ्यामुळं कन्फ्युज करायचं काही कारण नाही. तुम्ही पुढे जसं जाता तसं लक्षात येईल की मागचं गणित आणि हे गणित किती सारखं आहे. परत BM आणि CN आपण परपेंडिक्युलर घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने AMD आणि AND हे कन्स्ट्रक्शन करून घेतलेले. आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे की BC आणि AD पॅरलल आहे. त्यामुळे BM आणि CN हे दोन पॅरलल लाईन मधलं अंतर, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स म्हणून एकरूप झालं. याला इक्वेशन नंबर 1 म्हणलेलं आहे. ऑल्सो कन्सिडर राईट अँगल ट्रायंगल BMA. त्याच पद्धतीने CND मगाशीच प्रोसिजर आहे. हे दोन राईट अँगल ट्रायंगल घेतले. हायपोटेनियस AB किंवा BA इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेनियस CD. इट इज गिवन, आपल्याला दिलेलं आहे. त्याच पद्धतीने सेगमेंट BM आणि CN एक ग्रुप आहेत, हे आपण 1 मध्ये सिद्ध केलेलं आहे.
त्यामुळे BMA आणि CND हे दोन ट्रायंगल या ठिकाणी आपण एकरूप दाखवलेले आहेत. आपल्याला सांगता येईल इथं या ठिकाणी हायपोटेन्युअस साइड टेस्ट नुसार या ठिकाणी आपण एकरूप दाखवलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी त्यातला BAM आणि CDN हे दोन ट्रायंगल आपण एकरूप दाखवलेले आहेत. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्करंट ट्रायंगल या पद्धतीने त्याला नाव दिलेलं आहे. पण आपल्याला BAM नकोय, आपल्याला BAD हा घेतलेला आहे. BAM च्या ऐवजी BAD आणि CDN च्या ऐवजी CDA आधार दिलेला आहे A', आणि A', इथपर्यंत आपण माग पाहिलेले आहे. इथून फक्त बदल आहे. आता इथनं पुढे काय करायचंय? ऑल्सो BC इज पॅरलल टू AD अँड AB इज ट्रान्सव्हर्सल. या बाजूची लाईन जी आहे ट्रान्सव्हर्सल घेतली. त्यामुळे काय झालं? ABC BAD या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 झाली. इंटिरियर अँगल म्हणून त्याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. त्याच पद्धतीने परत BC आणि AD हे पॅरलल आपल्याला दिलेलेच आहेत. आता ट्रान्सव्हर्सल AB च्या ऐवजी CD घेतली. त्यामुळं DCB हा कोन प्लस CDA हा कोन या दोन कोणांच्या मापाची बेरीज या ठिकाणी 180 झालेली आहे. इंटिरियर अँगल नाव दिलं इक्वेशन नंबर 4. 3 आणि 4 कडे जर पाहिलं तर त्याच्या 180 या बाजू सारख्या आहेत. म्हणजेच अँगल ABC प्लस अँगल BAD इज इक्वल टू अँगल DCB प्लस अँगल CDA सारखं झालं. म्हणून फ्रॉम इक्वेशन 3 आणि 4 आपण ते लिहिलेले आहे. पण इथं आपल्याला एक गोष्ट महत्वाची आहे की अँगल BAD आणि CDA आपण एकरूप दाखवलेले आहेत. जर ते एकरूप असतील तर ते या ठिकाणी निघून जातील. त्यामुळे BAD आणि CDA जर गेले सारखे आहेत म्हणून तर राहिलेले शिल्लक अँगल कोणते? अँगल ABC इज इक्वल टू अँगल DCB. इथे नीट लक्षात घ्या, इथं प्रॉब्लेम आल्यामुळे मला ते छोटं अक्षरामध्ये लिहावं लागलेलं आहे. परंतु ज्या वेळेला आपण एकरूपता बरोबर आहेत म्हणतो त्याच वेळेला ते एकरूप पण असतात. त्यामुळे अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल DCB आणि अशा पद्धतीने हे सुद्धा एक महत्त्वाचं गणित आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने विचार करण्याला उपयोगी पडेल आणि ते आपल्या व्यवस्थित केलेलं आहे. बराचसा भाग दोन्ही गणितातला इथपर्यंत भाग जवळजवळ सारखा आहे. इथून फक्त पुढं दोन्हीमध्ये बदल आहे. अशा पद्धतीने तुलनात्मक डिफरन्शिएट अभ्यास जर तुम्ही केला तर तो लक्षात ठेवायला जास्त चांगला असं मला नेहमीच सांगणं आहे. तर त्या पद्धतीने हा भाग इथे पूर्ण होतो. याच्यानंतर मिड पॉइंट थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स हा पुढच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत.